निलेश चव्हाण पोलिसांना आता सरेंडर होणार आहे। आज संध्याकाळी सरेंडर होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। निलेश चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती। निलेश चव्हाण आता स्वतः पोलिसांसमोर येणार आहे, सरेंडर होणार आहे। आज संध्याकाळी सरेंडर होणार असल्याची माहिती समोर येते। निलेश चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती, मात्र आज तो पोलिसांसमोर येणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, निलेश चव्हाण याचा तपास शोध हा सुरू होता, तो फरार आहे, मात्र आज संध्याकाळी तो पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच खरं तर निलेश चव्हाण यांनी फक्त कसपटे कुटुंबांनाच नाही तर बहिरट नावाचे कुटुंब आहे त्यांना सुद्धा त्यांनी पिस्टल दाखवलेली आहे आणि दोघांना पिस्टल दाखवल्या प्रकरणात निलेश चव्हाण याच्या विरोधात सध्या वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर कसपटे कुटुंबाचे स्नेही असलेले बहिरट हे सुद्धा त्या दिवशी त्यांच्या घरी गेले होते। पुण्यातील कर्वेनगर परिसरात या ठिकाणी निलेश चव्हाण याचं घर आहे आणि त्याच ठिकाणी बहिरट आणि कसपटे हे दोन्ही कुटुंब बाळ घेण्यासाठी गेल्यानंतर या दोन्ही कुटुंबाला निलेश चव्हाण यांनी धमकावलं होतं। काल रात्री पोलिसांनी छापेमारी करत त्याचा भाऊ आणि वडील या दोघांना ताब्यात घेतले। भावावरती यापूर्वी देखील 3 ते 4 गुन्हे जे आहेत गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत। एकीकडे आपण पाहिलं की निलेश चव्हाण हा सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, त्याचबरोबर त्याचा भाऊ सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। या दोन्ही बाप लेकाला सध्या पोलीस जे आहेत वारजे माळवाडी पोलीस स्थानकात त्यांची चौकशी करत आहेत, परंतु निलेश चव्हाण जो आहे तो सुद्धा सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर काल रात्री जी छापेमारी करण्यात आलेली आहे या छापामध्ये पोलिसांना अनेक अश्लील व्हिडिओ जे आहेत ते मिळालेले आहेत, काही पेनड्राईव्ह जे आहेत ते सुद्धा मिळालेले आहेत। एकंदरीत आपण पाहिलं की निलेश चव्हाण जो आहे तो या सगळ्या कसपटे कुटुंबाची जी कन्या होती वैष्णवी हिच्या सगळ्या मृत्यू प्रकरणातील मेन सूत्रधार जो आहे तो निलेश चव्हाण हाच असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। एकंदरीत वैष्णवी हागवणे ज्या दिवशी सुसाईड केली त्या दिवशी या वैष्णवी हागवणेचा जो सासरा, नवरा आणि दीर यांना वाचवण्यासाठी निलेश चव्हाण हा बावधन पोलीस स्थानकामध्ये ठाण मानून बसला होता। बावधन पोलिसांना तो वेळोवेळी संपर्क करत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। या सगळ्या घडामोडीनंतर निलेश चव्हाण याच्या विरोधात पिस्टल दाखवण्याचा गुन्हा दाखल वारजे माळवाडी पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये सध्या निलेश चव्हाण हा फरार आहे। पोलिसांचे अनेक पथक त्याच्या सध्या मागावर असल्याचं सांगितलं जात आहे, तरी सुद्धा पोलिसांच्या एका पथकाच्या ताब्यात तो असल्याची सुद्धा दुसरीकडून माहिती मिळत आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।